गाईज, मी गौरवने वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी सुपर एक्सायटेड आहे कारण आज पूर्ण वर्षानंतर मी परत एकदा व्लॉग स्टार्ट करते, ते पण तुमच्या आशीर्वादामुळे. सो तुम्ही पाठी अंधार बघत असाल, 4 वाजले सकाळचे. आम्ही गावी जायला निघालो आहेत. आता मध्ये नाश्त्याला ब्रेक घेऊ, तिथे आपण नक्की गप्पा मारूया. मी पूर्ण प्लॅन आणि तुम्हाला नक्की सांगेन कुठे फिरणार आहोत, कसं जाणार आहोत. सो स्टे ट्यून. सो गाईज, 5 तासानंतर आम्ही इथे ओपन अम्ब्रेला थांबलो आहे नाश्त्यासाठी. ही जागा बेस्ट आहे नाश्ता जेवण सगळ्यासाठी. आपण इंदापूरचं मार्केट सोडून आता माणगावला जाणार आहोत. सो हे मधोमध ब्रिज लागतं, जिथे तुम्ही खाली तुम्हाला हे हॉटेल तुम्हाला प्रॉपर दिसेल. सो इथे तुम्ही नाश्ता करायला येऊ शकता. सो गाईज, मी इथे मिसळ मागवली आहे. आपण मिसळ टेस्ट करून बघूया. एकदम लाल असा तर्रीवाला रसा. सुंदर, खूपच सही आहे. मग नक्की तुम्हाला सांगेन ते ट्राय करल्या. सो वहिनीने इथं मेदूवडा सो वहिनीने इथं मेदूवडा मागवलाय. विचारे तिला कसा आहे. पप्पानी पण सेमच. आणि मम्मीने इथे मसाला डोसा मागितलाय. तिला पण विचारूया. ठीक आहे, मसाला डोसा छान आहे. ओके, सो वहिनी बोलते मेदूवडा ठीक आहे आणि मसाला डोसा बेटर ऑप्शन आहे. दादानी पण मेदूवडाच मागवलाय. विचारा त्याला कसं आहे. चांगला आहे. ओके आहे. सो गाईज, तुम्हाला मी सर्वात या हॉटेलचा बेस्ट व्ह्यू दाखवते. चला. हा इथे तलाव आहे, जो पावसात ना खूप पूर्ण भरतो आणि इथे सुंदर असे फोटोज येतात. आणि प्लस इथे तुम्हाला जेवणासाठी सिटिंग्स पण आहेत, नाश्त्यासाठी आहेत, विथ अ प्रॉपर व्ह्यू. म्हणजे तुम्ही जर तुम्हाला राहण्याची इच्छा असेल तर तुम्ही इथे राहू शकता. रूम्स पण अवेलेबल आहेत. प्लस इकडचे वॉशरूम्स आणि खूप क्लीन आहेत. सो आता आम्ही इथून निघतोय. आमचं झालेलं आहे खाऊन. सो चला. Don't know if I can find my way out. I'm stuck in my prison of doubt. In this ocean.
सो गाईज, कोकणात जाताना तुम्हाला नेहमी निसर्गाचे वेगवेगळे रूप बघायला मिळेल, जसं बुद्धिस्ट यानी बांधलेले गंधारपाले केव्ज, जे की महाडमध्ये लोकेटेड आहे. आता आम्ही आहोत कशेडी घाटात, जिथे खोल दऱ्या, सुंदर रस्ते आणि निसर्ग पुन्हा बघायला मिळेल. Need a friend to shake me out again. Need a friend to shake me out again. I don't know if I can find my way out. कोकणातला बेस्ट पार्ट म्हणजे हा कशेडी टनल. ज्या प्रवासाला आधी 40 मिनिटं लागायची, आता तोच घाट क्रॉस करायला 15 मिनिटं लागतात, ज्यामुळे आपण गावी लवकर पोहोचतो. परत आपल्याला वाशिष्ठी नदी बघायला मिळेल. सुंदर असा हा रोड व्ह्यू आहे, जो कोकणाला वेगळाच रूप देतो. Fall into the ocean. Reaching out, I'm reaching in. The water is rising over me. The water is rising. It's coming. I'm reaching out, I'm reaching in. The water is rising over me. The water is rising. I'm reaching. It's coming. I'm reaching. सो गाईज, आम्ही गुहागर पोचलो. रामपूर येथे शिवसृष्टीला राहणार आहोत. खूप सुपर्ब अशी प्रॉपर्टी आहे म्हणजे यांची, आणि बघूनच आम्ही खूप खूप खुश आहोत तिथे. आणि असं वाटतं आहे की खूप जास्त दिवस पण राहू शकतो. तुम्ही इथे बघू शकता, ह्यांचा बंगला आहे, जे आम्हाला खाली इथे रूम दिलेला आहे. आणि हा पूर्ण असा ग्राउंड आहे, प्लस इथे खूप प्रॉपर असं मेन नेचरचंच अनुभव इथे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे इकडे, आणि तुम्हाला खूप जास्त छान फील होईल. खूप गेम्स आणि खेळू शकतो. मी तुम्हाला रूम पण दाखवते, आणि प्लस मी सांगेन पण तुम्हाला काय बजेट आहे, म्हणजे काय रूमचं रेट्स आहेत, आणि सगळं काय जे पण जेवण वगैरे मी तुला सगळं दाखवून पॅकेजमध्ये. सो स्टे ट्यून. आल्याच मम्मीने इथे 3 काजूची बोंडं पण गोळा केली आहेत. आणि प्रॉपर्टी बघा गाईज, मेन तर आजचे क्लाउड्स बघा. आणि दादानी ऑलरेडी राऊंड घेणं स्टार्ट केलं आहे. ही सगळी काजूची झाडं आहेत. आणि हा बंगला आहे. ही केळींची झाडं आहेत. जेवणासाठी आम्हाला बाहेर एक छोटा सेटअप दिला आहे. त्याच समोर ही जास्वंदाची गुलाबी फुलं, आणि समोरच त्यांची खानावळ आहे, जिथे ते राहतात. पण मी रूम दाखवते. हा बेड आहे.
प्लस हे मॅट्रेस दिलेत एक्स्ट्रा. इथे वॉशरूम आहे. असा क्यूटसा छोटासा रूम आहे. प्लस इथे बाहेर स्पेस दिली आहे. सो गाईज इथे आम्ही व्हेज थाली बोललोय. पापड, डाळ, वाल, शेवग्याची भाजी आणि काकडीचं सलाड आहे. गाईज कसं आहे जेवण? सो भूक लागली आहे, खाऊन घेऊया. Fall into the ocean. सो गाईज आम्ही थोडंसं आराम करून पप्पांच्या फ्रेंडच्या घरी आलो आहे. पण इथे तुम्ही बघाल ना तर वेगवेगळी झाडं आहेत. मी तुम्हाला सांगू पण नाही शकत इतकी वेगळी झाडं आहेत. जर मी इथे तुम्हाला दाखवेन तर हे जाम आहेत, ज्यातच आम्हाला काकांनी काढून दिलं. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन. इतके गोड आहेत, हे आम्ही आधी पण खाल्लेले आहेत. नंतर इथे तुम्ही बघाल तर इथे लिंबूचं झाड आहे आणि हे आहेत लिंबू टिंबू. नंतर इथे अननस आहेत. तुम्ही बघाल तर केळीचं झाड आहे पाठी, आंब्याचं झाड आहे, पपईचं झाड आहे. नंतर हे काका काय म्हणलं तर बहिणी, कसलं झाड आहे हे लवंग आहे. लवंग. हां, हे लवंगचं झाड आहे. आम्ही ही लवंग स्मेल पण केली, तोडून एक पान स्मेल पण केलं. इतकं स्ट्रॉंग स्मेल आहे त्या लवंगला. स्ट्रॉंग एकदम परफेक्ट स्मेल आहे. आणि काका बोलले जर तुम्ही हे बिर्याणीमध्ये असंच पण टाकलं ना तरी त्याला प्रॉपर स्मेल येतो. सुपर्ब आहे. नंतर हे पुढे गेलं ना तर हे पिंक कलरचं जामून झाड आहे. परत एक हे पण आम्ही जामून खाल्ले, खूप गोड लागतात. हे आंब्याचं झाड आहे इकडे. नंतर इथे पुढे आलो का काजूचं झाड आहे. हे इथे हे जास्वंदाची फुलं आहेत. आम्ही गणपती बाप्पाला घेतली आहेत आता. आणि हे पूर्ण शेत त्यांचंच आहे. खूप सुंदर आहे आणि इतकी शांतता आहे. वाव. मी अजून 2-3 प्लेस तुम्हाला घेऊन जाणार आहे फिरायला. आम्ही वेळणेश्वर जाणार आहोत, आम्ही हेदवीचा गणपती जाणार आहे आणि बीचला पण जाणार आहोत. सो स्टे ट्यून, खूप मजा येणार आहे. I don't know if I can find my way out. I'm stuck in a prison of doubt. In this torsion, and everything is growing up tight. There's no room to breathe. And nobody is watching at night. I wanna rise up. सो गाईज हे काकांच्या घराचं एंट्रन्स आहे. हे घर आहे त्यांचं. आणि इथे पण त्यांनी खूप अशी झाडं लावली आहेत. इथे माझं फेवरेट झाड आहे. आम्ही लहानपणी ना चुपायचं फूल म्हणायचो. मला नाही माहिती याचं नाव काय, पण मी नक्की तुम्हाला सांगेन. हे ॲक्च्युली असं काढायचं असतं. अरे दादा कुठे गेला हे बघा, कसं काढतात ना. आम्ही लहानपणी ह्याचं मध असं पियायचो. एवढं गोड असतं आतमध्ये. आणि फूल बघा. आणि हे जास्वंदाचं फूल परत आम्ही बापासाठी घेतलं. हे पण परत इथे त्यांनी काजूचं झाड लावलं आहे. पूर्ण हा जो एरिया बघाल पूर्ण झाडांनीच आहे. आणि इतकी सुंदर हवा येते. आहा, हे बघा इथे चाफा आहे. हा चाफा आहे ना वहिनी?
मला असं वाटतं चाफाच आहे. किती सुंदर आहे. Fall into the ocean. सो फायनली वेळणेश्वर पोचलो आहोत. मंदिरात सूचना दिलेली आहे फोटोज या व्हिडिओज काढू नये. सो प्लीज रूल फॉलो करा. आज शंकराचं देऊळ, गणपती मंदिर आणि प्राचीन मंदिराचं आर्किटेक्चर बघायला मिळेल. Water is rising. It's coming, reaching out, I'm reaching the end. The water is rising over me. The water is rising. I'm reaching out. It's coming, I'm reaching. The water is rising over me. I'm reaching out, I'm reaching. The water is rising. It's coming in. The water is rising over me. I'm reaching out, I'm reaching. It's coming. मंदिरालाच लागून वेळणेश्वर बीच आहे. अथांग समुद्र आणि क्लीन बीचचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी तुम्हाला एकदा तरी कोकणात यावं लागेल. Nobody is watching at night. The water rising. Need a सो गाईज आमचं फिरून झालेलं आहे आणि आता रात्रीच्या जेवणासाठी मी चालली आहे. बघूया काय आहे जेवायला. कैरीची चटणी, आंब्याचा हलवा, आटल्याची डाळ, उसळ, पालेभाजी, भाकरी हे घरगुती जेवण जेवून आजचा व्लॉग मी इथेच संपवते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.